प्रकारची तयारी प्रशासनाकडनं सुरू झालेली आहे. आपली काय भूमिका राहणार आहे? नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारचे मी अभिनंदन करतो की येणारा कुंभमेळा हा अत्यंत भव्य, दिव्य आणि यशस्वी करण्याचं त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि नाशिक तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलं आहे, त्यामुळे ते या पुत्रावरती अन्याय होऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे. परंतु काही अधिकारी हे सरकारला बदनाम करण्याचं कार्य करत आहे हे निदर्शनास येतं. कारण की धर्मशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा ही वचन आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होतात. परंतु महासिंहस्थ वगैरे वगैरे जे विशेषण आहेत ते जर अधिकारी परस्पर निर्णय घेत असतील तर ते खूप चुकीचं आहे. अधिकाऱ्यांनी धर्मावर मध्ये हस्तक्षेप करू नये. धर्मगुरूंना, सर्व जगद्गुरू संघटनेंना किंवा पीठांना विश्वासात घ्यावं. आणि कुठेतरी हा समन्वय घडताना दिसत नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे प्राधिकरणामध्ये साधू संतांना अजिबात स्थान नाहीये. त्यामुळे सरकारने सुद्धा याच्यावरती योग्य विचार करावा आणि लवकरात लवकर प्राधिकरणामध्ये धर्मशास्त्र अभ्यासक, साधू संत, महंत आणि स्थानिक मंडळींना सुद्धा समावेश करून घ्यावा. कारण की अन्य ठिकाणी जेव्हा आपण बघतो, उज्जैन असेल, प्रयाग असेल, हरिद्वार असेल, तिथे जे प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मगुरूंचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे या प्राधिकरणामध्ये सुद्धा धर्मगुरूंचा समावेश व्हावा की जेणेकरून हे वाद उत्पन्न होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की हा कुंभमेळा धर्माचा आहे, अधिकाऱ्यांचा नाही. आणि असं जर चालू राहिलं तर आम्हाला नाईलाजाने असं म्हणावं लागेल की आता इथून पुढे अधिकाऱ्यांनीच भगवं वस्त्र परिधान करावं आणि शाही स्नान करून घ्यावं. त्यामुळे असं होता कामा नये अशी मी नम्र विनंती करतो, निवेदन करतो.